महाराष्ट्रातल्या अनेक शक्तिपीठांपैकी मूळ पीठ असलेल्या माहूर येथील रेणुका देवी संस्थान येथे गेल्या 15 ते 20 वर्षांपासून अनेक कर्मचारी हे सेवा बजावित आहेत। संस्थेच्या धर्मदाय सह आयुक्त औरंगाबाद यांनी तयार केलेल्या 14 जुलै 2014च्या घटनेमध्ये कलम 32 अन्वये कर्मचाऱ्यांबाबत राबविण्यात येणाऱ्या नियमांची अंमलबजावणी न करताच संस्थांच्या विश्वस्त समितीने नव्याने ठराव घेण्याचे प्रयत्न करून अनेक कर्मचाऱ्यांच्या सलग 240 दिवस सेवा पूर्ण झालेल्या असताना जाचक अटी व शर्ती लादून त्या सेवा समाप्त करून नव्याने 11 महिन्यांच्या ऑर्डर देण्याचा तुघलकी ठराव घेण्याचा घाट घातल्याने सीटू कामगार संघटना आक्रमक झालेली असून 26 जानेवारी 2020 पर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेतन श्रेणी लागू करा, अन्यथा सोमवार दिनांक 27 जानेवारी रोजी सीटू कामगार संघटनेच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांसह बैठा सत्याग्रह हा श्री रेणुका देवी संस्थान याचे पायथ्याशी करण्याचे आयोजन करण्यात आलेले आहे। माहूर येथील श्री रेणुका देवी संस्थानवर अनेक कर्मचारी गेल्या 15 ते 20 वर्षांपासून आपली सेवा बजावित आहे। दरम्यान संस्थांमध्ये पूजा व्यवस्थापनाचा गेल्या 40 वर्षांपासून अगदी माहूरच्या गल्लीपासून तर दिल्लीच्या हायकोर्टापर्यंत वाद गेलेला आहे। कर्मचाऱ्यांच्या अडचणीकडे कुणाचेही लक्ष दिलेले नाही। मात्र 14 जुलै 2014 रोजी तयार करण्यात आलेल्या घटनेमध्ये कर्मचाऱ्यांची कलम 32 अन्वये दखल घेण्यात आली होती। नवीन विश्वस्त समिती व नवीन घटना रुजू होऊन 6 वर्षाचा कालावधी झालेला असला तरी अद्याप कर्मचाऱ्यांचे प्रश्न हे निकाली निघालेले नाहीत। कर्मचाऱ्यांनी विश्वस्त समितीला अनेक निवेदने देऊन याबाबत अवगत केले। मात्र हेच कर्मचारी जर स्थायी झाले तर विश्वस्त समितीमधील काही लोकांच्या काळ्याबेऱ्या धंद्याला लगाम लागेल। या भीतीमुळे 2 अशासकीय विश्वस्त ज्यांची नावे अनुक्रमे चंगू आणि मंगू अशी घेतली जातात या लोकांनी विश्वस्त समितीचे अध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी, प्रमुख जिल्हा न्यायाधीश नांदेड, उपविभागीय पोलीस अधिकारी किनवट, उपविभागीय महसूल अधिकारी किनवट तसेच तहसीलदार माहूर कोषाध्यक्ष या सर्वांना अंधारामध्ये ठेवीत हा निर्णय लांबणीवर टाकण्याचे कारस्थान केले असल्याची कर्मचाऱ्यांची भावना झालेली आहे। पश्चिम महाराष्ट्रातल्या देवस्थानांच्या धर्तीवर कर्मचाऱ्यांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलेली असून होऊ घातलेल्या अन्यायाबाबत 27 जानेवारी रोजी बैठा सत्याग्रह आयोजित केला असल्याचे संघटनेचे नेते कॉम्रेड गंगाधर गायकवाड, श्री रेणुका देवी संस्थान कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड श्रावण जाधव यांनी सांगितले। या कारस्थानामागे सर्व गोरगरीब कर्मचाऱ्यांना कालांतराने घरचा रस्ता दाखवून आपल्याच नातेवाईकांना येथे आणणार असल्याची जोरदार चर्चा ही माहूर शहरामध्ये होत आहे। 4ही प्रमुख पदावर प्रशासनातील जबाबदारी अधिकारी आरूढ असल्याने विश्वस्त समिती यावर काय तोडगा काढणार याकडे माहूरकर जनतेचे लक्ष लागलेले असून तीव्र आंदोलन झाल्यास रेणुका देवी संस्थान विश्वस्त समितीचा तुघलकी कारभाराचा डंका हा जगभर वाजणार हे मात्र निश्चित। याबाबत संस्थांचे सचिव किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्याशी संपर्क साधला असता नियमाप्रमाणे सर्व काही करून कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ न देता योग्य मार्ग काढण्यात येईल यावेळी त्यांनी असे सांगितले। माहूरगड येथून संजय घोगरे, राजू दराडे, कार्तिक बेहेरे व अनवर खिच्ची यांचा हा वृत्तांत।